संत तुकाराम महाराजांचा 371वा बीज सोहळा आज संपन्न होणार आहे। राज्याच्या विविध भागांमधून दिंड्या आणि हजारो वारकरी या निमित्ताने दाखल झालेले आहेत। संत तुकाराम महाराज संस्थान तसंच ग्रामस्थांच्या वतीने देहू परिसरामध्ये नेत्र दीपक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। थेट जाऊया आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याकडे आणि त्यांच्याकडून आपण देहूतलं वातावरण जाणून घेऊया। गोविंद, काय सांगाल, आजूबाजूला कसं वातावरण आहे, किती गर्दी जमलेली आहे या सोहळ्याकरता? अगदी वातावरण भारलेलं आहे। समस्त राज्यभरातून इकडे वारकरी आलेले आहे। आपल्याला जसं माहिती आहे की मऊ मेणावणी आम्ही थोर विष्णुदास कठीण वज्रास भेदू असे भले तरी देऊ काशीची लंगोटी नाथाळाच्या माथी हानुकाठी, हे जगद्गुरूंनी दिलेला हा मंत्र खूप महत्त्वाचा आहे आणि त्या जगद्गुरूंचा आज बीजोत्सव सोहळा आहे। 371 वर्षापूर्वी महाराजांचं वैकुंठ गमन झालं, मात्र या सोहळ्याला आजही वारकरी तेवढ्या संख्येने उपस्थित राहतात। थोड्या वेळापूर्वी पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि 12 वाजता मुख्य सोहळा होईल। मात्र त्याआधी जाणून घेऊया इथे जे राज्यभरातून सगळे हे वारकरी आलेले आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे। काय मागताय तुम्ही? आज महाराजांकडे आलात, या सोहळ्याचं महत्त्व काय आहे संप्रदायासाठी? संप्रदायासाठी ज्याप्रमाणे आषाढी कार्तिकी हा सोहळा महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे हा बीजेचा तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाचा सोहळा देखील तितकाच महत्त्वाचा आहे। राज्यभरातून लाखो भाविक या ठिकाणी अत्यंत श्रद्धेने येत असतात। ज्या काळामध्ये तुकोबारायांनी जगाला उपदेश करण्याचं कार्य केलं, आपण त्यांना जगद्गुरू ही उपाधी दिलेली आहे। जगद्गुरू म्हणजे जगातील कोणत्याही व्यक्तीला त्यांनी किंवा त्यांचे जे काही अभंग असतील, अभंगाच्या माध्यमातून त्यांनी केलेलं तत्वज्ञान असेल ते आज देखील आणि अनेक इथून पुढच्या पिढ्या देखील चांगल्या प्रकारे आपण कशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे याचा मूलमंत्र आहे असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही। आणि आता आपण पाहतोय की हा सोहळा आताच निघलेला आहे। 12 वाजता जो वैकुंठ गमनाचा सोहळा आहे तो सोहळा त्या ठिकाणी संपन्न होईल। आता या ठिकाणी अनेक प्रश्नांमध्ये एक प्रश्न असा उपस्थित राहील की वैकुंठ गमन झालं मग तो सोहळा का? तर त्या ठिकाणी एक अशी वारकऱ्यांमध्ये श्रद्धा आहे की जे कार्य महाराजांनी करायचं होतं त्या कार्याचा जो संकल्प त्यांनी केलेला होता तो संकल्प या वैकुंठ गमनाच्या दिवशी पूर्ण झालेला आहे। आणि तो संकल्प पूर्ण झाला म्हणून जे काय वारकरी असतील, भक्तगण असतील, तो त्या ठिकाणी हा वैकुंठ गमनाचा सोहळा म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि तो या ठिकाणी अत्यंत श्रद्धेने या ठिकाणी सोहळा आहे। खरं तर महत्वाचा तुकाराम महाराजांनी जे वैचारिक बीज रोवलं होतं त्याचा बीजोत्सव याला म्हणता येईल। आपल्यासोबत वारकरी आहेत, काय सांगाल, काय मागणं मागताय आज? काय नाही मागलेलं सांगायचं, सुखाचा ठेवा आम्हाला। पाऊस नाही, पाणी नाही, काय नाही, सुख समृद्धी। काय सद्गुरू तुकोबारायांच्या 371 बीजोत्सव निमित्ताने माऊलीच्या चरणी महाराष्ट्रात चांगला पाऊस, सुख, शांती, आरोग्य सगळ्या वारकऱ्यांना, शेतकऱ्यांना सगळ्यांना लाभो हीच माऊली चरणी प्रार्थना करतो जगद्गुरू तुकाराम। खरं तर ही वारकऱ्यांची भावना आहे, अत्यंत साधी भावना आहे की इथे आल्यानंतर जो त्यांना आनंद मिळतो तोच आनंद घेऊन, तोच उत्साह घेऊन ते घरी जातात आणि त्या उत्साहामध्ये त्यांचे कार्य पार पाडत असतात। त्यांनी जे मागितलेलं आहे महाराजांकडे की सुख समृद्धी आणि जे दुष्काळाचं सावट आहे ते दूर झालं पाहिजे, देहूमधला हा जो भक्तिरंग आहे तो आपल्यामध्ये सुद्धा मिसळलेला गोविंद पाहायला मिळतोय। धन्यवाद तुर्तास ही माहिती दिल्याबद्दल। एक छोटासा ब्रेक घेऊया, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आता बातमी आहे विदर्भातील अवकाळी पावसाची। बुधवारी भंडारा, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अचानक वादळी पावसासह गारपीट व्हायला सुरुवात झाली। अचानक झालेल्या या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मिरची, लाखोरी, कांदा, आंबा या पिकांचं मोठं नुकसान झालंय। या अवकाळी पावसाचा मोठा फटका नागपूरमधील संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा बसलाय। ऐन हंगामात अवकाळी पावसामुळे पिकांचं झालेलं हे नुकसान, त्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झालेला आहे। आणि या बातमीसह या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।